नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज गावाला पाणी भरून राहिलो. तुम्हाला मी दाखवतो. गावाला पाणी भरून राहिलो. वाफ हातानंच पाडेला, नाही ट्रॅक्टरनं नाही आवताना. वाफ जवळजवळ 5-1 फुटाचा लांबा रुंदी आहे. लांबण आहे काय असेल ते असेल. तर पाणी भरता भरता इकडे ना खेकडं निघलाय पा पाण्यात पाटात. तर झालंय बऱ्यापैकी भरून. आता शेवटचं वाफा राहिलंय ते अंगून तुम्हाला दाखवतो केवढला गहू झालाय. म्हणजे दुसरा आंबाव नाही त्याला. आणि हातानंच वाफ बांधला. पेरला बिरला काय नाही बरं का, फुकूनच दिलं हातानं गहू. काय आपलं खायापुरती गहू आहे. मोडावलाय जरा जरा खायापुरती गहू केलाय. आहेस किती 3, 4, 5, 6, 7, 8 वाप आहे आपलं. घरगुती खायापुरती केलंय थोडासा. सकाळी तिकडं वर घास टाकेला शेळ्यांना वैरण, तिकडं पाणी भरीत होतो. आहे आपले सोलर प्लेटचं लवकर ऊन निघल्यापासून भरू राहिलो. आंघोळ काय केली नाही अजून. 11-12 वाजत आला. पाणी आज ढगाळ असल्यामुळं चांगलं पाणी देत नाही मोटर. अर्ध्याला अर्धे पाईपाला कमी पाणी देऊ राहिले म्हणून टाईम झाला एवढा. पहिली दुसरी भरणी ना थोडी जादाच पाणी बसत आहे. इकडं काय पाखरा टोळबिळ खात इंटतात बा. एवढून काय झूम करून एवढं स्पष्ट दिसत नाही. तेल तय सांगतो ते पाखराला. आम्ही तुमच्या काय सांगता कमेंटमध्ये सांगा. आता 12 भरून देतो. तर मित्रांनो, हा गहू जवळजवळ 5 ते 6 पाण्यात आहे ना कापा येऊन जातो. काळवाट वावर आहे, पाणी वलवा कवर धरून राहते. लय त्याला 7वा पाणी बसत ना तर 5 ते 6 पाण्यात बरोबर गहू निघून येतो. खेकडा अजून भाताचीच वावरा वल्लीचा आहे ना. त्याला 12 देतो. वापा भरलाय. एकच वाफा राहिलाय लास्टचा. भरून झाला का करून शेळ्या सोडायला लागतील. आणि तिथून नळ्यांना वळवून तांबटाचे 12 देऊन झालंय. ए पेर गहू उतरलाय. आणि हा फुकून देईल ना वरदाळ एवढा काय खासा लावला नाही. तो पुराणा यायलाय. एवढा पुराणा गोळा झालाय. येऊ राहिलंय पाणी इकडून. वाफेल वळवेलंय लास्टची. मित्रांनो, आजचं वातावरण एकदम भांगार आहे. सोलर प्लेट आहे काय एवढा खास पाणी देऊ नाही राहिले. ढगाळ आहे पूर्ण. तुम्हाला दिसत असेल मागं सावली अंधोकवर आहे. तर एवढा वाफा भरून झाला का जीवन खाऊन बकऱ्या सोडून न्यायला लागतील चारायला. अजून वैरण नाही ना आपली मोठाली झाली ना तर जागेवर शेळ्या राहता. पाठीमागचा व्हिडिओ तुम्ही जर पाहिलं ना तर तुम्ही पाहशाल आपली मागच्या वर्षी कशी वैरण होती. शेळ्या बकऱ्यांना कशी गावाने टाकायचो दाखवेलच तुम्हाला. पुढं वैरण वाढलं हो गव्हाण वगैरे. आणि शेळ्यांना कसे टाकतो वैरण कापून बिपून. तर चला वाफा भरतच आलाय. वाफा भरल्यासारखंच आहे. आता तिकडे जातो ड्रिपला वळवायला. थोडा एवढा पाटाचा बराचसा अंतर आहे ना. पाणी येता आहे ना भरून जाईल वाफा. जातो ड्रिपला वळवून देतो तामठाणला जरासा. तर मित्रांनो आलो इकडं ड्रिपला पाणी वळवायचं इकडं तामठाणला. पण अगोदर आहे ना फिल्टरची चाळणी साफ करून घेतो. फिल्टरची चाळणी काढायला ना मग सिस्टिमेट राहते फिल्टरला सगळे. बरेच गज झालते पा केवढी घाण बसले फिल्टरला चाळणीला. त्याच्यामुळे पुढं पाणी एवढा जात नव्हता. घेतो साफ करून. पाणी इकडून काढतो फिल्टरमधून साफ करायचं आहे. क्लिअरिटी दाखवता येणार नाही तंत कारण मोबाईल खिशात ठेवलं आहे. कॅमेरा चालू करून तर दिले फिट करून चाळणी. देतो पाणी वळवून.
तर फिट करून दिले. जाऊन पाहतो पाणी नळ्यांना पुरेपूर पोसत का. कांद्याचा रोप दुसऱ्यांदा टाकला होता पण परत मरून गेला. हे पुरा मोकळा झाला आहे वापर. आता काही टाकाय वेळ आहे, नाही टाकला तर टाकील नाही तर नाही. तर करेल काहीतरी दुसरं वावरांतून. कांद्याचं तर काय करणार, रोपच झालं नाही. मिरच्या आहे अजून आपल्या एक एक बेड अंदाजे मेरा नाही खायापुरती. नळ्या वाजते बरं का, पाणी आलंय तामटणला. तर मित्रांनो वाजू राहिल्या, पाणी गळू राहिलंय. हे पा लय पाणी नळ्यांना. तर घरवाले सांगाल मी मोटर बंद करून टाक भिजल्यावर अर्धा एक तासानं. अजून फळबारस आहे आपल्या झाडांना. होतील 2 तोडा. आता झाडं काय एवढी खास राहिली नाही, गेली करचटून. फळभाव अजून आहे बऱ्यापैकी. शेंड्याला हे शेंड्याला अजून फळ आहे बऱ्यापैकी. त्याच्यामुळे पाणी बिणी सोडीत राहतो म्हणजे मग वरचं फळ फुगून येईल, निघून येईल. बाजार आहे बऱ्यापैकी 500 550. चला आता पाणी वळवून द्यायला निघतो घरी. वजवज बकऱ्यांचा टाईम होत आलाय. नळ्या गळू राहिल्या बरोबर खासमध्ये. तर मग चला मित्रांनो जाऊ पुढं. तर मित्रांनो हे पहा आपला घास टाकेलं आहे, त्याला पाणी भरलं आहे. तुम्हाला जवळून जाऊन दाखवतो किती मोडावलं आहे, म्हणजे उतरून आलं आहे. ते शेजारी 2 वाफा ठेवला, ते डोंगळ्या लसणाला ठेवला खायापुरती लसूण, आणि डोंगळा कांद्याच्या बियापुरती. तर आवडा इकडं वावरातच ठेवून देतो. हे पा घास पा आपला बऱ्यापैकी उतरून आला आहे. त्याच्यात खोंड्या मिक्स आहे. हे सगळं एकदा यंदा मिक्स करून द्यायला आहे. नुसता घास टाकला का जरा उकरून टापरून मारून टाकता आणि ती एमटी वाफ होऊन जाता. तर चला जातो जेवायला. तर मित्रांनो जेवून खाऊन दुपारची दुट्टी झाली चालू आपली. शेळ्या सोडल्या चारायला. तर आणल्या ते पाहते ते अंगचे बांधाना पळत सुटले. ते अंगून अंगाले फिरवल्या नादावल्या इकडं जराशात बोरीच्या कुरपडावून इकडं भरतल्यावर. इकडं मग जोडीदारानं फुलवर करेल आहे. तो आंब्या घालून दिसत तिकडं फवार राहिलं फुलवर. त्याची घरवाली अंगून आहे इकडून. तर चला चारता जोडीदाराक जातो चक्कर माराय कसं काय फुलवर झाली. आलो इकडे मित्राची फुलवरीजवळ. मित्र बराच लांब आहे, तिकडे फवार येतो. मी इकडे अंगाला बांधापाशी शेळ्या चारितो. इकडं कांद्याचं रोप टाकायला वाटतं, कारण डायरेक्ट त्याच्याक जाता येत नाही मला शेळ्या टाकून. कारण शेळ्या डायरेक्ट इकडे कांद्याच्या रोपात नाही तर फुलवरीत येतील माझीच मागं. अजून तर बराचसा इकडे चरायला बांधाने बोराट्या गुरतोला मशीनना भात कापायला वाटतं हार्वेस्टरनं. मित्राची फुलवर बऱ्यापैकी कंदबिंद आला असतील. अजून जवळ जाऊन पाहिलं तर पण तुम्हाला प्रॉब्लेम सांगला आता. मी तिकडे गेलो तर बकऱ्या डायरेक्ट माय मागच येतील वावरात फुलवर येत नाही तर कांद्याच्या रोपात. आता चारीत हे इकडे पुढचे बांधाल नाही तो यामधले. तर मित्रांनो मागाशी हिड्याने शेळ्या चारी वावराचा मालक आला. तो काय बसून देईन आम्हाला. तो लगेच सांगतो याच्या ड्रिपच्या नळ्या घ्या आणि पीठ इंडा. तो पा हसतो पा मालक ते तिकडे. शेळ्या चारता आता शेळ्या तिकडं बांधायला लावल्या ते तिकडे इरी का घरवाली लय बोलावलंय. शेळ्या मला आवरत नव्हत्या तर किले पेटवाय सुरुवात. वक्का राग लागले तुम्हाला पाठीमाग दाखवते बा. बाबा दमनिंग ना दुरात जम जळायला लागत सुटल्या. डोळ्यात गेला काय राग गेला का जाळ गेली. डिझेल पण आणलं ते बा ते समोरच्या कप डिझेल आहे टिंब केला त्यांनी.
मी तर रडतो का डोळ्या वाटा पाणी निघात तेच काय कळत नाही. हा इकडे थोडा भरणार तू या का तिकडे परत गुतून मारलं तू तरी दुखाट लागतच. तर मित्रांनो झालंय पेटून ते तिकडे जोडीदार गेले तिकडे ते लिंबाका निघून मला कन जोडीदार आणि या ठेवलंय त्यांना गाईल तानाच गोळा करायचा वाटत या त्याच्यामुळे यांना पेटावला तो आता बकऱ्यांका निघत राहतो इकडे यांगून इकडं म्हणजे वर चढणार नाही लोकांची बाग येतात त्याला शेळ्या आता घरी न्यायचा टाईम होत आलाय 4-4:30 वाजला असतील 5-5:30ला घरी न्यायला लागतील. चला आता शेळ्या मस्त चारून घेतो निवंत. तर मित्रांनो शेतकऱ्याच्या अशा दिवसभर उठा रेट्या राहत्या. तुमच्या काय कामं चालू आहे कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना पण व्हिडिओ नक्की शेअर करा. जय शेतकरी.